नमस्कार. शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मनेश्वराच्या या माझ्या कविता संग्रहामध्ये मी डॉक्टर अर्चना आपलं मनापासून स्वागत करते. आजच्या कवितेचं शीर्षक आहे आरसा. चला तर मग पाहूया आजची कविता आरसा. मी नेहमी तुझ्याशी खूप विषयांवरती बोलतो. मी नेहमी तुझ्याशी खूप विषयांवरती बोलतो. प्रेम प्रत्येक शब्दातून बरसवतो. मी नेहमी तुझ्याशी खूप विषयांवरती बोलतो. प्रेम प्रत्येक शब्दातून बरसवतो. आज वाटते बोलावे तुझ्या कवितांवर. आज वाटते बोलावे तुझ्या कवितांवर. अजूनच घट्टपणा आणावा आपल्या नात्यावर. आज वाटते बोलावे तुझ्या कवितांवर. अजूनच घट्टपणा आणावा आपल्या नात्यावर. तुझ्या कविता म्हणजे माझा आरसा आहे. तुझ्या कविता म्हणजे माझा आरसा आहे. पुन्हा पुन्हा नव्याने जगावे हा त्यांचा वारसा आहे. पुन्हा पुन्हा नव्याने जगावे हा त्यांचा वारसा आहे. तुझ्या कविता दरवेळी मला नवा भास देतात. तुझ्या कविता दरवेळी मला नवा भास देतात. माझ्यावरचे तुझे प्रेम शब्दरूप घेऊन जातात. तुझ्या कविता दरवेळी मला नवा भास देतात. माझ्यावरचे तुझे प्रेम शब्दरूप घेऊन जातात. मी हरवलो तर पुन्हा प्रतिबिंबित करतात. मी हरवलो तर पुन्हा प्रतिबिंबित करतात. तुझ्या कविता दरवेळी नवा भास देऊन जातात. तू शब्दात माझं पूर्ण जग मांडतेस. तू शब्दात माझं पूर्ण जग मांडतेस. माझं तुझ्या आयुष्यातलं महत्व साऱ्या जगाला सांगतेस. तू शब्दात माझं पूर्ण जग मांडतेस. माझं तुझ्या आयुष्यातलं महत्व साऱ्या जगाला सांगतेस. तुझ्या प्रत्येक अक्षरात माझा श्वासाची चाहूल असते. तुझ्या प्रत्येक अक्षरात माझ्या श्वासाची चाहूल असते. तुझ्या कवितांच्या आरशात माझ्या जीवनाची दिशा स्पष्टपणे दिसते. तुझ्या प्रत्येक अक्षरात माझ्या श्वासाची चाहूल असते. तुझ्या कवितांच्या आरशात माझ्या जीवनाची दिशा स्पष्टपणे दिसते. तू कविता लिहित राहा. तू कविता लिहित राहा. मी स्वतःला शोधत राहीन. तू कविता लिहित राहा. मी स्वतःला शोधत राहीन. कारण तुझ्या शब्दांच्या दुनियेत मीच माझा आरसा पाहीन. कारण तुझ्या शब्दांच्या दुनियेत मीच माझा आरसा पाहीन. तू कविता लिहित राहा. मी स्वतःला शोधत राहीन. कारण तुझ्या शब्दांच्या दुनियेत मीच माझा आरसा पाहीन. मीच माझा आरसा पाहीन. आशा करते हा आरसा आपल्याला आवडला असेल. आपलं प्रतिबिंबही त्याच्यात स्पष्ट झालं असेल. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत धन्यवाद.